नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी, तुझ्याबरोबर सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. चला प्रत्येक सूचकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही संबंधित कंपनीच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक बारकाईने विचार करा. आता कंपनीच्या प्रमुख मूलभूत निर्देशकांची तुलना करूया. फायझर इंक, टिकर PFE. वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले. 4 जुलै 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फायझर इंक उपवर्गातील आहे. फार्म होल्डिंग 18 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 5.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 1 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे US मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की संपूर्ण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.8 पॉइंट्स आहे. साठी 5.5 च्या स्कोअर विरुद्ध फायझर इंक. कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून फायझर इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स फायझर इंक वजा बदल दर्शविला 10.1%. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे 9.8%. कंपनीचे बाजार भांडवल फायझर इंक $144.23 अब्ज मूल्य आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $2,653 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $89.78 अब्ज आहे. आणि उपश्रेणीचे भांडवल $451 अब्ज आहे. बाजारातील समभाग आणि शिल्लक भांडवल यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर फायझर इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 5.436% आहे. पुस्तक मूल्य 19.889% आहे. बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज दायित्व $924 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 69% आहे. कंपनीचे कर्ज रेटिंग पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर 18.3 आहे. 28.3 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $7,864 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $17,554 दशलक्ष आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 2.3 आहे. उपवर्गातील सरासरी 4.3 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $62,440 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $96.9 अब्ज असणे अपेक्षित आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विक्री मार्जिन 12.6% आहे. उपवर्गात सरासरी 15%. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंपनीचा वाटा 9.15% आहे. हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 68% अधिक आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $1,781,000 आहे. उपवर्गासाठी ते $2,999,000 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $97,100 आहे. उपवर्गातील सरासरी 8,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीची प्रति कर्मचारी विक्री $7,71,000 आहे. उपश्रेणी $705,000. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री खंड चांगले 0.5 गुण. 1% उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या 1.9% आहे. सूचक 14 कंपनीसाठी 69% पातळी दाखवते फायझर इंक. तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 52% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे $25.39 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे $28.12 आहे. चला प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित फायझर इंक. माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो. ऑर्डर उघडू नका कारण व्हिडिओ विहंगावलोकन आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स